आणि यानंतर आता थेट आपण जाणार आहोत घटनास्थळी। घटनास्थळावर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत नेवे सध्या उपस्थित आहेत। चंद्रकांत, नेमकं काय झालं, कसं झालं? गेल्या 3 तासांपासून अनेक वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळे व्हर्जन्स त्याचे समोर येत आहेत। तुम्ही घटनास्थळावर पोहोचलेला आहात आणि आता सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत। सविस्तर सांगा, नेमकं काय झालं, कसं झालं आणि या क्षणी काय परिस्थिती आहे? जी काही घटना घडलेली आहे, बेंगलोरवरनं मुंबईकडे जाणारी जी काही पुष्पक एक्सप्रेस आहे, ही एक्सप्रेस जळगाव सोडल्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना झालेली होती। 20-25 किलोमीटर पुढे गेल्यानंतर मायजी ते परधाडे गावाच्या दरम्यान ही रेल्वे हळू झाली आणि काही ठिकाणी प्रवाशांमध्ये अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या की या ठिकाणी रेल्वेला आग लागलेली आहे आणि त्यामुळेच खरं तर प्रवाशांमध्ये भगदड निर्माण झाली, भीती निर्माण झाली आणि अनेक प्रवाशांनी यावेळेला रेल्वेतनं उड्या घेतल्या आणि हेच खरं त्यांच्यासाठी मोठी गंभीर चूक झालेली आहे। कारण त्याच वेळेला दुसऱ्या रेल्वे रुळावरनं कर्नाटक एक्सप्रेस भरधाव वेगानं धावत होता आणि या भरधाव ट्रेनच्या खाली अनेक जण सापडले आणि त्यामध्ये जवळजवळ 11 जणांचा मृत्यू झाल्याचं आता स्थानिक प्रशासनानं जाहीर केलेलं आहे। कारण 11 मृतदेह सापडलेले आहेत, तर जवळजवळ 5 ते 6 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती देखील उपचाराची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। घटना अतिशय गंभीर असल्यामुळे मंत्री गिरीश महाजन हे देखील घटनास्थळावरती दाखल झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्याची सूचना दिलेल्या होत्या। त्याचबरोबर जे मृतदेह होते त्यांना सुद्धा माहिती निश्चितपणे चंद्रशेखरजी तुमचा आवाज कट होतो आहे। थोड्याच वेळात पुन्हा एकदा याच प्रश्नासह आपण चंद्रशेखर नेवे यांच्याकडे जाऊया। घटनास्थळी ते पोहोचलेले आहेत आणि कशा प्रकारे नेमका हा अपघात झाला याची अधिकृत माहिती आपण त्यांच्याकडून घेत आहोत। चंद्रशेखरजी, माझा आवाज येत असेल तर तुम्ही बोलू शकता। आपण बघू शकतो की आता घटनास्थळावरती जे काही रेल्वेचं आपत्कालीन मदत कार्य आहे आणि रेल्वेचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी पाहणीसाठी आलेले आहेत की नक्की घटना कशामुळे झाली, ही घटना आपल्याला टाळता आली असती का। तर या संदर्भामध्ये रेल्वेचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत ते आपल्यासोबत आहेत। ताई, आपण बोलू शकतात का? रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आहेत, मात्र बोलण्यास त्यांनी आपल्याला नकार दिलेला आहे। आपण बघू शकतो की रेल्वेचं हे आपत्कालीन पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये आता सखोल चौकशी करण्यात येत आहे। कारण जे काही घटना घडलेली आहे, जवळजवळ 11 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि ही अतिशय गंभीर घटना स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीने जशी आहे तशी रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि म्हणूनच तर खरं तर ही घटना साठी प्रशासन या ठिकाणी मदत कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणावरनं सर्वच मृतदेह आणि जखमींना आता हलवण्यात आलेला आहे। जखमींवरती ग्रामीण आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत, तर मृतदेह पाचोऱ्याच्या जिल्हा तालुका रुग्णालयामध्ये यावेळेला नेण्यात आलेले आहेत। निश्चितपणे ज्या प्रकारे हा अपघात झाला तो नेमका कसा झाला याची माहिती आपल्याला देत होते। धन्यवाद चंद्रशेखर या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।